काल दिनांक 28 जून रोजी रात्री पेट्रोलिंग करत असताना राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर श्री थांगे आणि त्यांची टीम त्यांना माहिती मिळाली की मोटरसायकलवरती कोणी संशयित 3 जण येत आहेत आणि त्यांच्याकडे काही बनावट नोटा असण्याची शक्यता आहे. राहुरीमध्ये त्यांना अडवलं आणि त्यांची झडती घेतली तेव्हा त्यांच्या बॅगेमध्ये एक बनावट नोटा ज्या आहेत त्या मिळून आल्या. त्यानंतर त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की त्यांनी या बनावट नोटा ज्या आहेत या टेंभुर्णी या ठिकाणी बनवलेल्या आहेत. तत्काळ हे पथक जे आहे ते रात्रीच टेंभुर्णी या ठिकाणी गेलं आणि त्या ठिकाणी छापा टाकून पाहिलं असता त्या ठिकाणी एक घर आहे, तर ते त्यांनी एक भाड्याने घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी एक पूर्णच्या पूर्ण नोटा छापण्याचं जे युनिट आहे त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं होतं. त्यामध्ये मग झेरॉक्स मशीन आहे, प्रिंटिंग जे काही प्रिंटिंगसाठी जे काही मशीन आहे ते आहे, काउंटिंगसाठी मशीन आहे, सगळं जे काही मटेरियल त्या ठिकाणी मिळून आलं. नोटांसाठी वापरला जाणारा कागद आहे तो मिळून आला, कटर्स मिळून आलेले आहेत आणि त्याच्याबरोबर एकूण साधारणतः 66 लाख रुपयाच्या बनावट नोटा, मग 500 रुपये डिनॉमिनेशन, 200 रुपये डिनॉमिनेशनच्या नोटा, काही नोटा ज्या आहेत त्या कट केलेल्या नाहीत. अशा या मोठ्या प्रमाणावरती त्या नोटा त्या ठिकाणी मिळून आलेल्या आहेत. जे 3 आरोपी आहेत ते एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला राहणार आहे, 2 कर्जतचे राहणारे आहेत. त्या तिघांनाही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास आम्ही करत आहोत. राजस्थानच्या दिशेने गेलेला आहे. लक्षात आलं की कापी तपास करतो आहे. म्हणजे कागद जो आहे तर तो त्यापैकी लक्षात येणार नाही असा कागद ते म्हणजे करतात. तो कागद त्यांनी कुठून आणलेला आहे, आपल्याला तिथं मटेरियल म्हणजे ब्लँक पेपर्सही मिळालेले आहेत, प्रिंट केलेले जे नोटा आहेत तर त्या कट केलेल्या नाहीत असं पण मटेरियल त्या ठिकाणी मिळालं. 3,26,00,000 करण्यासाठी त्यापैकी 2,50,00,000 रुपयाचा जे सोन्याचा मुद्देमाल जो आहे तर तो रिकव्हर झालेला आहे. 2,687 ग्रॅम तो तपासाचा भाग आहे. अद्यापपर्यंत म्हणजे त्यांचं डिस्ट्रीब्युशन चेन कशी आहे त्याबद्दल माहिती उपलब्ध नाही झालेली, परंतु ते नोटा घेऊन इकडे आलेले आहेत. म्हणजे ती शक्यता आहे की त्या जिल्ह्यामध्ये नोटा ज्या आहेत ते डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आपल्याला आता जे मिळालेले आहेत हे ऍक्च्युअल प्रिंटिंग केलेले आहेत. म्हणजे जे अगदी नोटा जे छापणारे जे आहेत हे 3 जण मिळालेले आहेत. तर जे डिस्ट्रीब्युशन मध्ये जे काही आणखी समजा तपासामध्ये निष्पन्न होतील तर ते अजून नाही मिळाले.